नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर। तर मित्रांनो, आपण बरेच दिवस झाले, आता 4-5 दिवस झाले व्हिडिओ टाकला नव्हता, कारण की कामाचं लोड खूप आहे सध्या, त्याच्यामुळं व्हिडिओ टाकण्यात नाही आला। तर मित्रांनो, काल एका मित्राची कमेंट आली होती आपल्याला की म्हणे 10 शेळ्या करायच्या आहे, पण 10 शेळ्यांसाठी आपल्याला म्हणजे सुक्या चाऱ्याचं नियोजन कसं करावं लागेल व हिरव्या चाऱ्याचं नियोजन कसं करावं लागेल। 10 शेळ्या बंदिस्त करून त्याचं चाऱ्याचं नियोजन कसं करावं लागेल याच्याविषयी व्हिडिओ टाका म्हणलेले आहेत ते। त्याच्यामुळे आपला आजचा थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून। तर तुम्हाला 10 शेळ्याचं शेळी पालन करायचं असेल मित्रांनो, तर आपल्या आता 5 शेळ्या आहेत माझ्याकडे, बघू शकता तुम्ही। म्हणजे सगळे आपल्याकडे जवळपास 16 सगळे शेळ्या पिल्लं आहेत आपल्याकडे बकरं, कारण की बकरं 10 आहेत आणि मोठ्या शेळ्या 5 आहेत, त्याच्यानंतर एक पाट आहे पायलरू, अशा टोटल म्हणून धरून समजा 16 आहेत आपल्याकडं। तर आज या 16 बकरांच्या आणि शेळ्यांच्या हिशोबानं मी तुम्हाला 10 शेळ्यांचं कॅल्क्युलेशन करून यामध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आपल्याला 10 शेळ्यांसाठी खाद्य किती लागेल, म्हणजे चारा किती लागेल, ओला चारा किती लागेल, सुका चारा किती लागेल। आता मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची, म्हणजे मी फक्त 2 ते 3 गुंठे असेल समजा, सरासरी 3 गुंठे धरून चला। 3 गुंठ्यामध्ये आपलं गवत आहे ते मारवेल गवत। तर त्या 3 गुंठ्यामध्ये आपल्या शेळ्या, आता आम्ही कसं आहे कामामुळं आमचं कापणं होत नाही, पण तरी पण मी म्हणतो 3 गुंठ्यामध्ये ह्या 5 शेळ्या आपल्या रोजच्या डेली त्यांना 1 भारा 2 भारे तर सहज निघतात। म्हणजे तर सरासरी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची, म्हणजे 10 शेळ्यांसाठी तुम्ही सरासरी 10 गुंठे धरून चाला। एक शेळीसाठी 1 गुंठा गवत तुमचं रोजचं, म्हणजे डेली 1 गुंठा शेळ्यांसाठी लागणार, असं 10 गुंठे। 1 गुंठा तर नाही लागत, समजा अर्ध्या गुंठ्यामध्ये होऊन जातं सगळ्या शेळ्यांचं, कारण की गवत सुरुवातीला पहिल्या कापणीला कमी निघतं, पण दुसऱ्या कापणीपासून गवत जास्त निघतं, कारण की त्याचा जो बुंदा असतो खालचा, काय म्हणते त्याला, बेट, तर ते बेट वाढत चालतं आणि त्याला फाटे फुटत चालते। तर मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला 10 गुंठे जर तुम्ही समजा सुपर निपीर लावा, काही लावा, समजा 2-2 गुंठे जरी लावलं, 5 जर कोणते गवत लावले, गवत धरा, घास धरा, समजा दशरथ घास, मेथी घास, त्याच्यानंतर त्याच्या शेवरी आली, सुबाबूळ आली, असे 5 प्रकारचे जर तुम्ही 2-2 गुंठे जरी लावले, तर तुमच्या 10 शेळ्यांसाठी चांगल्यापैकी नियोजन होऊ शकतं। तर याला हा हिरवा चारा तुम्ही समजा 10 गुंठे लावू शकता, कारण की कसं आहे माहिती आहे का, कमी शेतामध्ये आणि पाणी पण कमी लागतंय याला। आणि दुसरा विषय म्हणजे सुका चारा हा तुम्हाला मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला तुरीचं बुसकट आलं, हरभऱ्याचं बुसकट आलं, त्याच्यानंतर सोयाबीनचं बुसकट आलं, आणि कडबा जर असेल तुमच्याकडे ज्वारीचा, तर खूप छान पद्धतीनं तुम्ही त्याचं कटिंग करून, म्हणजे कट करून इतकाले कांडे कट करायचे समजा इथीत, आणि कट करून शेळ्यांना टाकायचे। खूप आवडून शेळ्या खात आहेत, कारण माझ्याकडे गेल्या वर्षी कडबा होता, फक्त कडब्यावर 4 महिने शेळ्या होत्या मित्रांनो, माझ्याकडे बुसकट नव्हतं। यावर्षी तरी बुसकट आहे माझ्याकडे, हे बघू शकता तुम्ही पाठीमागे घरामध्ये बुसकट साठवलेलं आहे आपण। यावर्षी आपल्याकडे कडबा नाही आहे, पण बुसकट आपण 2 ते 2.5 ट्राल्या बुसकट आणून, तुरीचं बुसकट आणि हरभऱ्याचं बुसकट, सोयाबीनचं बुसकट नाही आहे, याच्यामध्ये थोडं आहे। तर अशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं, त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तर तुमच्याकडे जवळपास 10 शेळ्या जर म्हणलं, तर तुम्हाला 3 ट्राल्या बुसकट पाहिजे कमीत कमी।
हे नियोजन फक्त पावसाळ्यासाठी पावसाळ्यामध्ये आपल्या शेळ्यांना जास्त सुक्या चाऱ्याची गरज असते मित्रांनो. आणि हिवाळ्यामध्ये आपण तेवढ्यात फिरू शकतो, त्यांना गवत आणू शकतो. असं बरेच काही पर्याय आपल्याला हिवाळा उन्हाळ्यामध्ये आहे. फक्त पर्याय आपल्याला पावसाळ्यामध्ये नाही, तर पावसाळ्याचं आपल्याला नियोजन लावणं खूप गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये आपण बाहेर घेऊन जाऊ शकत नाही शेळ्या, कारण की शेळ्यांना कसं असतं, आपल्याला चारण्यासाठी तेवढा वेळ नसतो, पाणी पाऊस चालू असतो. पुन्हा ते वातावरणामध्ये आपण जर शेळ्यांना बिमार पडू शकतात. त्याच्यामुळं आपल्याला शेळ्यांचं नियोजन हे फक्त पावसाळ्यासाठी जास्त सुक्या चाऱ्याचं करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, जवळपास 4 ट्राल्या तुरीचं, हरभऱ्याचं, सोयाबीनचं असेल तर सोयाबीनचं कमी प्रमाणात वापरा. सोयाबीनच्या गाभण शेळ्यांना जास्त जमत नाही, गाभण शेळ्या गाभडत आहेत. कमीत कमी 4च्या ऐवजी 3 ट्राल्या तरी तुम्ही, एक तुरीचं, एक हरभऱ्याचं आणि एक समजा सोयाबीनचं, असे 3 ट्राल्या जर आणून ठेवल्या आणि त्याला कडबा 400-500 कडबा 500 कडबा जर असेल तुमच्याकडं, तर हा वर्षभर जाणारा सुका चारा तुम्हाला अवेलेबल होतोय. वर्षभर कसं जातो तुम्ही माणसानं, वर्षभर शेळ्या बंदिस्त असून कसं जाणार. तर मित्रांनो, आता माझ्या हिशोबानं सांगतो मी, कारण की मी सुका चारा फक्त मला पावसाळ्यामध्ये जास्त लागतोय. हिवाळ्या उन्हाळ्यामध्ये माझ्या शेळ्या ह्या 2-3 तास तरी बाहेर मी फिरवतोय. त्याच्यामुळं मला फक्त पावसाळ्यामध्ये 4 महिने हा सुका चारा मला जास्त प्रमाणात लागतोय. त्या हिशोबानं जर तुम्ही नियोजन केलं तर तुमच्या शेळ्यांना पण तुम्ही हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये फिरू शकता आणि आपल्या चाऱ्याची बचत करू शकता. मित्रांनो, चाऱ्याची बचत कशी करू शकता की आपल्याजवळ वेळ असेल तर आपण शेळ्यांना बाहेर फिरवून आपल्या चाऱ्याची बचत करू शकतो. अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करा. चांगल्यापैकी 10 शेळ्यांचं नियोजन हे 100% होतंय. 10 शेळ्या जर केल्या मित्रांनो, तर तुम्हाला कोणाची महिंदरी करायची गरज नाही, कोणाची रोजानं जायची गरज नाही. 10 शेळ्या ह्या कमीत कमी वार्षिक उत्पन्न तुम्हाला 6 महिन्याला यांचे 20 पिल्लं तुम्हाला येतील. 20च्या ऐवजी त्यातले 2-3 मर्तणूक धरा, 4 धरा तरी 16, आणि 16 म्हणजे 32 पिल्लं हे तुम्हाला 15 महिन्यात येतात. 32 पिल्लं जर म्हणलं तर आज 6-6 हजार रुपयाला जर म्हणलं तर 6-18 म्हणजे जवळपास 2 लाख रुपये तुम्हाला शेळ्यांपासून 2 ते 2.5 लाख रुपये उत्पन्न वार्षिक हे कमी सांगितलं बरं का मी तुम्हाला. शेळ्या जर पिल्लं जर चांगले सांभाळले तर 10-10 हजारापर्यंत पण नियोजन लावलं तर जाऊ शकतात. त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीने जर नियोजन लावलं तर एक पिल्लू हे 6 ते 7 महिन्याला 10,000 रुपयापर्यंत जाऊ शकतंय. मित्रांनो, तुमच्या नियोजनावर डिपेंड आहे. तुम्ही आहार जसा द्याल, खुराक द्याल, चांगल्यापैकी खुराक जर दिला, नियोजन जर केलं तर पिल्लांचं वजन वाढ खूप झपाट्यानं होते. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही 10 शेळ्यांचं नियोजन करून, चाऱ्याचे नियोजन करून शेळी पालन करू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.